हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर कालच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलेलं की आम्ही एकविरा आईचं दर्शन छान झालं आणि त्याचबरोबर आम्ही मजा मस्तीही केली तिथे. तर आता आपण चाललो आहोत फार्म हाऊसला. अगदी जवळच आहे हे फार्म हाऊस. चला, तर इथे आपण फार्म हाऊसला पोहोचलो आहोत आणि पावसामुळे ना इथे थोडंसं चिखल आहे आणि वातावरण अगदी खूप मस्त होतं. आजूबाजूचा परिसर हा बघा. आणि हे आहे वाडा. फार्म हाऊसचं नाव आहे वाडा. तर खूप मस्त असा वाडा होता आणि खूप छान ठेवला आहे त्यांनी. इथे वरती पण काही रूम्स होते आणि खाली पण. आणि आजूबाजूला त्या साईडला किचन होतं, स्विमिंग पूल होता. आणि इथे बघा आजूबाजूला पण मस्त अशी झाडं लावलेली. एक तुळशी वृंदावन आहे. तर इथे पण झोके होते, पण पावसामुळे ते बसू शकले नाही. रुवान फोन कर, फोन लगा ले, फोन लगा ले. मला बोलतो लोकेशन दाखव. दादा आता येऊ नका. इथे एका साईडला आहे ना आमच्या दुपारच्या जेवणाची तयारी चालू होती. आणि बाहेर बघा मस्त असा पाऊस पडतो आहे, लोक स्विमिंग करतात आहे. आणि आम्ही एका साईडला कांदे वगैरे कटिंग करायचं काम चालू आहे. तर इथे कोळंबी होती, तिथूनच आणली होती. आणि इथे बघा हे असं किचन आहे. तर दुपारी असं मस्त जेवण चालू होतं. आणि आज जेवणामध्ये ना सोयाबीन होतं वेस्टसाठी, सोयाबीनचा खिमा आणि कोळंबी असा दुपारचा मेन्यू होता. मग केलं असं दुपारी मस्त जेवण आणि नंतर आम्ही उतरलो स्विमिंग पूलमध्ये आणि छान अशी धमाल मस्ती केली स्विमिंग पूलमध्ये. तरी जेवून ना आम्ही थोडा वेळ आराम केला आणि संध्याकाळी बघा हे जेवण होतं, चिकन बनवलेलं आणि भात आहे. व्हेजवाल्यांसाठी पनीरची भाजी होती बनवलेली. काल रात्रीची एन्जॉयमेंट तर तुम्ही बघितलीच असेल. तर ही आहे दुसऱ्या दिवशीची सकाळ आणि आत्ता आम्ही निघालो आहोत घरी परत जाण्यासाठी. तर मस्त असं छान एक्सपिरियन्स होता या फार्म हाऊसचा. आणि खूप वातावरण असं खूप मस्त होतं, आजूबाजूला पाऊस पडत होता आणि छान असं हिरवगार वातावरण होतं. तर इथे ना येताना बघा ही मस्त अशी नदी होती. आणि मध्यंतरी जो पाऊस झालेला ना त्यामुळे शेवाळ जे होतं ना ते बाहेर, म्हणजे पाणी दोन्ही साईडून पुलाच्या वरून आलं असेल बहुतेक, म्हणून इथे सगळे शेवाळ जे होते ना ते बाहेर आले होते. तर आत्ता आम्ही निघालो आहोत बघा. एकविरा आईचं दर्शन पण झालं. इथून हा जो गेट दिसतोय ना तो एकविरा आईचा गेट आहे, कार्ला गेट. तर तिथून आमची गाडी जी होती ना ती पास झाली. आत्ता आम्ही आलो आहोत मॅप्रोमध्ये, जे की लोणावळ्यामध्येच आहे मॅप्रो. तर तिथे आम्ही थोडंसं फिरण्यासाठी आलो होतो.
काय नाव धमकेली झपा तुझ्या मम्मीकडे बघ धमकेली झपा धमकेली झपा. तर फ्रेंड्स मॅप्रोमध्ये आम्ही फिरून आम्ही परत आता घरी जाण्यासाठी निघालो आहोत. तर आता असे होते आमचे 2 दिवस. तुम्हाला जर माझा आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत पुन्हा भेटूया नवीन एका अशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा आणि बाय बाय.